की असे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत, बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत, ते कुठेही काही बोलतात, खालच्या लेवलला बोलतात, कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो, कुठलाही अभ्यास नसतो, फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला. आता इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे, तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे, हिंदू मुस्लिम करायचंय, ओबीसी मराठा करायचंय आणि त्या अनुषंगाने तिथं हे सर्व जे बहुजन समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या अवतीभोवती ठेवलेत ते मात्र तिथं बिनबुडाचे आरोप आणि कुठेही अभ्यास न करता काही तिथं बोलून जातात. त्यांना फक्त काय करायचंय की महाराष्ट्रातलं वातावरण हे दूषित करायचंय आणि येणाऱ्या काळातल्या म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन होते त्याच्यामध्ये यांना तिथं फक्त निवडणूक लढायच्यात, जिंकायच्यात, यांना फक्त सत्ता कशी आणायची हे माहिती आहे. चाणक्य नीती फक्त भेदभाव करून सत्ता आणण्यासाठी, पण विकासासाठी मात्र हे चाणक्य नीती कुठेही वापरताना दिसत नाही.